उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत। ज्या ज्या प्रमुख पाहुण्यांना आपण निमंत्रण दिलं होतं ते सर्व प्रमुख पाहुणे आज या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सिद्धार्थनगरमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न करत असताना आज ज्या कार्यक्रमासाठी आपण जमलेले आहोत तो कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे। कारण हा कार्यक्रम एका दिवसाचा नाही आहे, 2 दिवसाचा नाही आहे, 8 दिवसाचा नाही आहे, 15 दिवसाचा नाही आहे, 1 महिन्याचा नाही आहे, तर तब्बल 2 महिन्याचा हा कार्यक्रम आहे। जे विद्यार्थी गेल्या वर्षी होते त्यांना ते माहीत आहे की 7 वाजेपासून 30 मुलं जवळजवळ रात्री 11 वाजेपर्यंत आपल्या बुद्धविहारात बसून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं अध्ययन करत होते। गेल्या वर्षी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील पहिला खंड सिद्धार्थ गौतम बुद्ध कसे झाले या आधारावरती घेतला होता। यावर्षी त्याच ग्रंथातील द्वितीय खंड म्हणजेच धम्मदीक्षेची मोहीम हा खंड आपण पूर्ण करणार आहोत। या खंडाचे जवळजवळ 8 भाग आहेत आणि त्या 8 भागावरती धम्म परीक्षा होईल आणि त्या परीक्षेमध्ये पहिला नंबर, दुसरा नंबर आणि तिसरा नंबर येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण खूप चांगल्या पद्धतीने पारितोषिक वितरण करणार आहोत। आपल्या सर्वांच्या माहितीस्तव 100 मार्काची ती प्रश्नपत्रिका असेल। त्याच्यामध्ये जो पहिला येईल त्याला रुपये 10,000 आणि तथागत भगवान बुद्धाची आपण मूर्ती देणार आहोत। दुसरा येईल त्याला रुपये 5,000 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आपण त्याला देणार आहोत। जो तिसरा येईल त्याला रुपये 3,000 आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित 5 ग्रंथ असे हे पारितोषिक आपण देणार आहोत। आणि जेवढे काही विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये बसतील त्या सर्वांना आपण एक प्रमाणपत्र देणार आहोत। तेव्हा आजच्या या मुख्य कार्यक्रमाला इथे सुरुवात करीत आहोत। आज खरं तर आनंदाची बाब आहे, छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये जेवढे काही बुद्धविहार आहेत त्या संपूर्ण बुद्धविहाराचे कुठलेही कार्यक्रम असले तर अतिशय हिरारीनं प्रत्येक बुद्धविहाराला दत्तक घेतल्यासारखं मदत करणारे एक दानशूर उपासक आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। ते म्हणजे सन्माननीय धम्म उपासक अशोकजी येरेकर साहेब। जरा येरेकर साहेबांसाठी आपण टाळ्या वाजवाव्या अशी अपेक्षा व्यक्त करतो। कार्यकारी अभियंता आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे औरंगाबादचे। एवढ्या मोठ्या पोस्टवरती असताना सुद्धा त्यांच्या घराला नाव जेतवन दिलेलं आहे आणि त्या जेतवनमध्ये गेलेला कुठलाही भिक्खू हा रिकाम्या हाताने वापस येत नाही। असे छत्रपती संभाजीनगरमध्ये काही मोजके लोक आहेत की ज्या मोठ्या मोठ्या पोस्टवर गेलेले आहेत, परंतु त्यांनी आपलं संपूर्ण जीवन हे धम्मकार्यासाठी वाहिलेलं आहे। अशोकजी येरेकर साहेब असतील, विनीताताई सातदिवे असतील, त्यांचा सातदिवे परिवार, येरेकर परिवार, त्याच्यानंतर महानगरपालिकेचे मुख्य लेखा अधिकारी जे होते आता सेवानिवृत्त झालेत संजयजी पवार असतील, आपल्यामध्ये नाहीत परंतु फार मोठं दातृत्व संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माधवरावजी बोर्डे असे मोजके लोक आहेत की ज्यांनी औरंगाबादच्या संपूर्ण भिक्खू संघाला कधीही काहीही कमतरता भासू दिली नाही। म्हणजे आम्ही अतिशय लहान होतो तेव्हापासून या सर्व मंडळीला आम्ही ओळखतोय, तर तेव्हापासून जिथे जिथे धम्माचं काम आहे तिथे तिथे ही सारी मंडळी आवर्जून उपस्थित राहते। तेव्हा मी सर्वांना आजचे प्रमुख पाहुणे
जे आपल्याला लाभलेले आहेत असे म्हणजे धम्मोपासक अशोकजी एरेकर साहेब, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगर, क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुलभाऊ साळवे, आनंदभाऊ बोर्डे, लक्ष्मणरावजी मगरे, मगनदादा खंडाळे, सुखदेवरावजी मगरे, निळे प्रतीकचे संपादक, जे हिरारीनं कुठल्याही सामाजिक मुद्द्याला, आता एक नवीन सामाजिक मुद्दा जो गाजलेला मुद्दा होता, लेणी क्रमांक 7च्या परिसरामध्ये असलेल्या जागेच्या संदर्भामध्ये, तर सरांनी ती बाजू उचलून धरली. काल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीच्या निमित्तानं निळे प्रतीकचं जे काही अंक निघाला तोही दर्जेदार अंक होता. असे निळे प्रतीकचे आमचे संपादक रतनकुमारजी साळवे, सुमेधभाऊ खरात, डॉक्टर संदीपजी जाधव, राजूभाऊ मगरे, किरणभाऊ रगडे, आपल्या सर्वांना मी निमंत्रित करतोय. मगनदादा खंडाळे या संपूर्ण पाहुणे मंडळींना मी निमंत्रित करतोय की आपण येऊन तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करावं. संपूर्ण प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये धम्म क्लास 2024चं उद्घाटन या ठिकाणी दर्जेदार पद्धतीनं होत आहे. आपण जरा एकदा टाळ्याच्या गजरात आपल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करावं. एरेकर साहेब, राहुलभाऊ साळवे, प्राध्यापक गौतमजी सोनवणे, रतनकुमारजी साळवे, विश्वनाथ बाबा मगरे, प्राध्यापक डॉक्टर संदीप जाधव, मगनदादा खंडाळे, आनंदभाऊ बोर्डे, राजूभाऊ मगरे, सुमेधभाऊ खरात, लक्ष्मणरावजी मगरे आणि किरणभाऊ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन करीत आहोत. आपल्या आदर्शांच्या प्रतिमांचं पूजन करीत आहोत. प्रमुख पाहुण्यांच्या वतीनं त्रिरत्नाला त्रिवार अभिवादन होत आहे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. साहब सुखी हो, सुखी हो साहब, सुखी हो. शिलाई जाधव, वाघाई, वैशालीताई, अंजुताई, मेघाताई, जाधवताई, जावळे आई, आपण सर्वांनी येऊन तथागत सम्यक संबुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रतिमांचं पूजन करावं. साळवे आई, निर्मलाई साळवे, खराताई, उषाताई, सविताताई, सुखी हो म्हणून चलो. साधू साधू साधू. वैशाली आई सोनवणे, आपणही येऊन आपल्या आदर्शांच्या प्रतिमांचं पूजन करावं. आई इथलं इथलं यानंतर आपल्या प्रमुख पाहुण्यांचं आपण एक छोटेखानी स्वागत करूया. गेल्या वर्षी धम्मज्ञान परीक्षेमध्ये ज्या ज्या मुलांनी नंबर मारले अशाच मुलांच्या हस्ते आपण प्रमुख पाहुण्याचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आणि ज्यांच्या हस्ते या धम्म वर्गाचं उद्घाटन झालं असे सन्माननीय धम्म उपासक अशोकजी एरेकर साहेब, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या स्वागतासाठी मी निमंत्रित करतो. सुप्रिया हिने येऊन सरांचं स्वागत करायचं आहे. आपण टाळ्याच्या गजरात साहेबांचं स्वागत करू. यानंतर इथे उपस्थित ज्येष्ठ नेते लक्ष्मणरावजी मगरे यांच्या स्वागतासाठी आर्यन यांनी यायचं आहे. आपण टाळ्या वाजवायच्या.
सुखदेव बाबा मगरे यांच्या स्वागतासाठी सावित्रीने यावं. या दादा मगन दादा खंडाळे यांच्या स्वागतासाठी सावित्रीने यावं. सुखदेव बाबा मगरे यांचं स्वागत दीदीनं करावं. मीरा दीदी ती बाबांचं स्वागत करेल. क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, क्रांती संघटनेच्या माध्यमातून समाजहिताचे अनेक असे आंदोलन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होतात. रुबाबदार आणि दर्जेदार जयंतीच्या कार्यक्रमासाठी क्रांती संघटना पुढाकारलेली आहे. क्रांती संघटना एक सामाजिक समतेसाठी काम करते. राहुल भाऊ साळवे यांचं स्वागत आर्यांनी करावं. आपण टाळ्याच्या गजरात भाऊचं स्वागत करा. ज्यांच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न चव्हाट्यावरती येतात आणि त्यांना न्याय दिला जातो. निळे प्रतीकचे सन्माननीय संपादक रतनकुमारजी साळवे यांचं स्वागत सावित्रीने करावं. इथे उपस्थित असणारे राजूभाऊ मगरे ज्यांच्या माध्यमातून बुद्धविहारातल्या प्रत्येक कामासाठी भरीव असं योगदान असतं. भिक्खू संघाचं भोजनदान असेल, मंडप असेल, साऊंड असेल, चटया असतील, खुर्च्या असतील, लाईट असेल, जे काही आहे ते अतिशय कमी किमतीमध्ये सातत्यपूर्ण आपल्याला मिळतं. भिक्खू संघाच्या भोजनदानासाठी अग्रेसर असणारे राजूभाऊ मगरे यांचं स्वागत सुप्रियाने करावं. येथे उपस्थित असणारे सामाजिक कार्यकर्ता आनंदभाऊ बोर्डे ज्यांनी मागच्या वर्षावासाच्या अगोदर खूप सुंदर पद्धतीनं वर्षवासाचा कार्यक्रम आयोजित करून एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली. असे आनंदभाऊ बोर्डे यांचं स्वागत आर्यांना करावं. प्राध्यापक गौतमजी सोनवणे धम्मरत्न क्रीडा मंडळाचे अध्यक्ष यांचं स्वागत वीरा दीदीनं करावं. टाळ्या वाजवा. सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर संदीपजी जाधव यांचं स्वागत आर्यांना करावं. बुद्धविहाराच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये अग्रेसर असणारे समाजरक्षक किरणभाऊ रगडे ज्यांच्या माध्यमातून अनेक असे सामाजिक उपयोगी कार्यक्रम होतात. बुद्धविहारातलं कुठलंही काम असलं तरी किरणभाऊ कधीही नाही म्हणत नाहीत, अग्रेसर असतात. मग ते आंदोलन असेल किंवा पोलीस स्टेशन असेल किंवा धार्मिक कार्यक्रम असेल, प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाऊ तुम्ही साथ आणि सहयोग देता. समाजरक्षक या उपाधीला तुम्ही शोभताय. किरणभाऊ रगडे यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवाव्यात. या दिदीला त्यांचं स्वागत करा. कोण राहिले? सुरेश भाऊ करा. भाऊचं स्वागत आर्यांना करा. आपण वेळातला वेळ काढून इथे आला त्यामुळे हे छोटेखानी स्वागत आम्ही करत आहोत. धार्मिक कार्यक्रमासाठी आपण गर्दी केली पाहिजे. हे खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम आहे.
म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ आणि त्या ग्रंथावरती सातत्यपूर्ण 3 महिने होता. 3 महिने आपण धम्म क्लास घेतोय, तर माझ्या दृष्टिकोनातून हे खरं मोठं धम्म कार्य आहे असं मला वाटते. कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जोपर्यंत समाज शैक्षणिक दृष्ट्या विकसित होणार नाही, नंबर 1. नंबर 2, जोपर्यंत समाजाला बौद्ध धम्माची खरी ओळख होणार नाही. नंबर 3, जोपर्यंत समाज संघटित होणार नाही. नंबर 4, जोपर्यंत समाज बुद्धविहारात येणार नाही, तोपर्यंत सामाजिक रक्षण होणं अशक्य आहे. आणि म्हणून त्यासाठी नवीन पिढीला बुद्ध आणि त्यांचा धम्म समजावा या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे. गेल्या वर्षी अतिशय सुंदर पद्धतीनं 3 महिन्यापर्यंत क्लास झालेत. याही वर्षी आपण ते करतोय, त्याचा मनस्वी आनंद आहे. संपूर्ण प्रमुख पाहुण्यांना मी निमंत्रित करतो की आपण येऊन या धम्मवर्गाच्या फलकाचं अनावरण करावं. आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये धम्मवर्ग 2024चं उद्घाटन होत आहे. आपण टाळ्याच्या गजरात धम्मवर्गातल्या सगळ्या मुलांसाठी स्वागत करायचंय. या धम्मवर्गाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित असणाऱ्या वैशाली आणि सोनवणे या धम्म क्लासच्या संपूर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आहे. आपण टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भिक्खू संघ आणि इथं जमलेले ज्येष्ठ आणि विद्यार्थी या सर्वांना माझा प्रेमाचा जय भीम. मी जास्त काही बोलणार नाही, फक्त शुभेच्छा देणार आहे. मला खूप आनंद झालेला आहे. मागच्या वर्षी हा जो धम्मसंस्कार घेतलेला आहे आणि आपल्या या विहारातील या परिसरातील सिद्धार्थनगरमधले मुलं हे पुढे जात आहे, चांगली प्रगती होत आहे आणि अशीच आपली प्रगती हो उत्तरोत्तर. आणि या बक्षिसामध्ये मी सुद्धा सहभागी होणार आहे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या वर्गासाठी. आणि खूप अभ्यास करा, खूप हुशार व्हा आणि इथं धम्मसंस्कारच नाही तर शाळेत सुद्धा तुम्ही असेच प्रगती करत जा. एवढेच फक्त शुभेच्छा देते, थांबते. जय भीम, जय महाराज. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित असणारे प्राध्यापक सोनवणे सर. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त आयोजित धम्मवर्ग 2024 या निमित्ताने मी सर्व विद्यार्थ्यांना असं सूचित करतो की धम्मवर्गामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा आणि या परीक्षेला या वर्गाला सहभाग घेऊन जास्तीत जास्त यश यावं अशा सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द इथंच थांबतो. क्रांती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, संघटक प्रमुख राहुल भाऊ साळवे. गेल्या वर्षी राहुल भाऊनी दुसरं पारितोषिक आपल्याला दिलं होतं, तर राहुल भाऊने दिलेलं ते पारितोषिक होतं. राहुल भाऊसाठी एकदा जोरदार टाळ्या. राहुल भाऊ साळवे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहे. विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध या देशाचे उद्धारक, क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांना मी प्रथमतः अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाचे आयोजक, या धर्मवर्गाचे आयोजक भंते रत्नदीप थेरो आपणा स्त्रीवर वंदन करतो. आजच्या या धम्मवर्ग 2024च्या उद्घाटनासाठी आपल्यामध्ये उपस्थित असणारे छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता
महाउपासक अशोक येरेकर साहेब, निळे प्रतीक या आंबेडकरी चळवळीचं जे वृत्तपत्र या शहरातून चालतं, एकमेव वृत्तपत्र आपल्या शहरामध्ये सध्या चालू आहे, त्याचे संपादक रतनकुमार साळवे साहेब, माझे चळवळीतील सहकारी डॉक्टर संदीप जाधव, आनंद भाऊ बोर्डे आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे मान्यवर, उपासक, उपासिका, आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो. जय भीम. ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला आणि हा धम्म दिल्यानंतर बाबासाहेबांनी एक स्वप्न असंच ठेवलं की जे बौद्धविहार निर्मिती होतील आणि या बौद्धविहार निर्मितीमधून हे संस्कार केंद्रामध्ये याचं रूपांतर झालं पाहिजे. म्हणजेच हे सांस्कृतिक चळवळ जोपर्यंत उभा राहत नाही तोपर्यंत आपली सामाजिक चळवळ उभी राहणार नाही. हे बाबासाहेबांचं एक ब्रीद या ठिकाणी प्रत्यक्षात येताना मला दिसतंय. आणि या जिल्ह्यातच मला पहिलेच ही शाळा अशी वाटतेय की ज्या ठिकाणी फक्त वंदन करायला भक्त नसून या ठिकाणी वैचारिक असणारी देवाणघेवाण या ठिकाणी तयार होतीये आणि आमच्या नंतरची जी पिढी या ठिकाणी उभी राहणार आहे. आज आम्ही जे तरुण म्हणतो स्वतःला, आजची आमची वाताहत बघता भंतेजीकडे मला आशेने बघावं वाटतंय की ही जी पिढी आमच्या नंतरची उभा राहते ही बाबासाहेबांची असणारी अपेक्षित असणारी खरी पिढी तयार होतीये. याबद्दल मी भंतेजीचं खूप खूप आभार मानतो आणि आपल्या सर्वांचा धन्यवाद देतो की आपल्या लेकरांना आपण योग्य त्या पद्धतीने शिक्षण देत आहात. आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग असाच राहो अशी बौद्धचरणी प्रार्थना करतो. थांबतो. जय भीम. वक्तृत्वामध्ये दमदार आहात आणि नेतृत्वामध्ये पण तुम्ही दमदार आहात, त्याबद्दल वाद नाही. अनेक कार्यक्रमांमध्ये मी भाऊच्या गेलो होतो. खूप चांगल्या पद्धतीनं पोट तिडकीनं ते काम करतात. आपल्यामध्ये निळे प्रतीकचे संपादक आहेत. सातत्यपूर्ण आपण आपल्या लोकांना जोपर्यंत मोठं करत नाही तोपर्यंत आपला समाज हा मोठा होणार नाही, समजदार, सुशिक्षित आणि संघटित होणार नाही. तेव्हा या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्या माध्यमातून पूर्ण केल्या जात आहेत असे निळे प्रतीकचे संपादक रतनकुमारजी साळवे सर, आपण येऊन या धर्मवर्गासाठी शुभेच्छा द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो. रतनकुमारजी साळवे. महाकरुणिक तथागत भगवान विश्वरत्न परमपूज्य बुद्धी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, आज माता जिजाऊ, सावित्रीबाई, माता रमाई, माता भीमाई, तमाम महापुरुषांना आणि मातांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख भदंत भिक्खूरत्न देव यांना त्यांच्या प्रणाम करतो. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि धम्मदान करण्यामध्ये समाजामध्ये कुठलंही युद्धविहार असं नाही की ज्या ठिकाणी सन्माननीय अशोक येरेकर साहेब, सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबाद यांचं योगदान नाही. हे मी सरांकडून ऐकल्यानंतर मला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सन्माननीय अशोकजी येरेकर साहेब यांचं योगदान असं एक बुद्धविहार नाही की ज्या ठिकाणी सन्माननीय अशोक येरेकर सरांचं योगदान नाही. हे ऐकून खरोखरच मला अत्यंत आनंद झाला की शासनामध्ये, प्रशासनामध्ये असे अधिकारी देखील आहेत की जे समाजासाठी, समाजहितासाठी जीव ओतून काम करतात आणि मोठ्या मनानं, मोकळेपणानं धम्मदान देखील करतात. असे अधिकारी जगले पाहिजे, टिकले पाहिजे, त्यांना आपण जपलं पाहिजे आणि तुमच्यामधून देखील असे अधिकारी तयार झाले पाहिजे. म्हणून अशोक येरेकर सरांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी, कारण की अधिकारी, कर्मचारी हे डायरेक्टली कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवू शकत नाही, परंतु आपण काहीतरी समाजासाठी धम्मदानातून म्हणा, अर्थसहाय्यातून म्हणा, आपण ते करू शकतो. तर ते आपण केलं पाहिजे. आपण प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून लढाई लढू शकत नाही, तर कमीत कमी आपण अर्थकारण तर करू शकतो. म्हणून मदत करून ज्या पद्धतीने साहेब काम करत आहेत, तर खरंच हे खूप प्रशंसनीय असं काम आहे. वंदनीय भदंत गुरुदेव भिक्खू रत्नदीप थरोजारांनी सांगितलेलंच आहे या अगोदर. आणि तसंही आम्ही सरांना गेले 15 ते 20 वर्षापासून ओळखतो. सरांचं काम खूप मोठं आहे
आणि आता मी बोलता बोलता सरांना बोललो की सर बुद्धविहारात खूप गरम होते, सगळ्यांनाच गरमी होत आहे आणि मला सुद्धा गरम होत आहे, तर सर या बुद्धविहारामध्ये AC बसवून द्या असे मी सरांना मागणी केली. परंतु AC तर नाही, परंतु मोठे मोठे 2-3 फॅन तरी सर लावून देतील अशी मी सरांना या ठिकाणी सर्वांच्या वतीने विनंती करतो. आणि बुद्धविहार ही धम्मसंस्कार केंद्र झाली पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं. बाबासाहेबांची ती संकल्पना होती, म्हणून आपण मोठे मोठे विहार आपण बांधून ठेवले, पण त्या विहारातून नेमकं कशा पद्धतीने काम चाललंय याकडे आपण लक्ष देत नाही, ही खंत या ठिकाणी मी व्यक्त करतो सर. आता या विहारामध्ये जो आजचा उपक्रम आहे, आज सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर आधारित धम्मवर्ग, अशा पद्धतीचे संस्कार तुम्हा आमाच्या लेकरांच्या मनामध्ये बिंबवले गेले पाहिजे. हे असं एक प्रशंसनीय आणि वंदनीय काम सन्माननीय भदंत भिक्खू रत्नदीप थेरो या ठिकाणी करत आहेत. तर भंतीजी सुद्धा साठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी अशा पद्धतीचं काम, अशा पद्धतीचे धम्मसंस्कार प्रत्येक विहारामध्ये झाले पाहिजे. आपल्या लेकरांना शैक्षणिकदृष्ट्या आपण सक्षम केलं तरच आपला विकास होईल, हे आपण मनामध्ये खुणगाड बांधली पाहिजे. बरंच काही बोलता येईल, परंतु आता खूप वेळ झालेला आहे. सन्माननीय पाहुणेसुद्धा या ठिकाणी येरेकर सरसुद्धा बोलणार आहेत. मी अधिक जास्त माझं भाषण न लांबवता या ठिकाणी थांबतो. सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र. यानंतर आनंदभाऊ बोर्डे बुद्धविहाराच्या कार्यक्रमामध्ये सातत्याने महत्त्वपूर्ण योगदान देणारे, सामाजिक क्षेत्रात पुढाकार घेणारे यांनी आपलं 2 मिनिटाचं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अवघ्या एका दिवशी आधी संपलेली आहे. ती संपल्या जी भंतीजींनी लगेच आपल्या सिद्धार्थनगरला परत एकदा जागृत ठेवलं, त्याबद्दल भंतीजीचे टाळी वाजून एकदा स्वागत करतात. अत्यंत खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी लहान मुलं बुद्ध आणि त्यांचा धम्म, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समजून सांगण्याचं काम तुम्ही जे हाती घेतलंय बंदीजी, खरंच तुमचं करावं कौतिक थोडं कमी आहे. बंदीजी आल्यापासून आपल्या ह्या विहाराला एक वेगळे वळण लागलेलं आहे. बंदीजीच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी होतात. बंदीजीच्या माध्यमातून वेगवेगळे उपकरण बंदीजी या ठिकाणी घेतात. आज खऱ्या अर्थानं विहार म्हणून आपला सिद्धार्थनगरचं वाटतं आहे. बंदीजीच्या कार्याला सफलता येवो हीच भगवान बुद्धांनी प्रार्थना करतो. आजच्या प्रमुख अतिथीमधून आपल्याला प्रमुख अतिथी लाभलेले हिरेकर साहेब, राहुल भाऊ मगरे साहेब, निळे प्रतीकचे आमचे साळवे साहेब, डॉक्टर संदीप जाधव, आमचे मित्र गौतमजी सोनोने आणि महिला मंडळ या ठिकाणी चांगले उपस्थित राहिले, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद. तुम्ही उपस्थित झाला त्याबद्दल आम्ही सिद्धार्थनगर रहिवाशांच्या वतीनं, प्रमुख पाहुण्यांच्या वतीनं आम्ही आपलं शाब्दिक शब्दसंग्रहानं स्वागत करत आहोत. कारण तुमचं फार बिझी शेड्यूल आहे. काल साहेबांची आणि माझी क्रांती संघटनेच्या स्टेजवरती भेट झाली. साहेबांना आम्ही सांगितलं, साहेब बोलले की वेळ भेटला तर जरूर येईल. साहेब बरोबर वेळेवर आपल्यामध्ये उपस्थित झाले. इथून पुढे साहेब आपल्या विहारातल्या मोठमोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. कारण एवढ्या बिझी शेड्यूलमधून आता ही मोठी जबाबदारी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत काम करणे, त्याच्यामध्ये मोठी पोस्ट असणे ही मोठी जबाबदारी आहे. साहेबांना बऱ्याच ठिकाणी उपस्थित होता येत नाही, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो, पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली जो काही नवीन मोठा प्रोजेक्ट छत्रपती संभाजीनगर वासियांच्या वतीनं उभा राहतोय, त्यामध्ये साहेबांचं फार मोठं योगदान आहे. चौक्याचं बुद्धविहार आपल्या सगळ्यांना माहीत आहे, तिथेही साहेबांचं फार मोठं योगदान आहे. जे जे बुद्धविहार कार्यरत आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये, तर त्या बुद्धविहारांच्यासाठी आता पैसा नाही तर तुम्हाला काहीच करता येणार नाही. कार्यक्रम छोटा असो का मोठा असो,
आणि तुमच्या आमच्या रुपयाला काय होणार आहे, तुमच्या आमच्या शंभराला काय होणार आहे. तर असे दानशूर नेतृत्व समाजामध्ये आहे. आता साहेबांसारखे बरेच अधिकारी समाजात आहेत, परंतु ते समाजाकडे बघत नाहीत. पण असे हे अधिकारी की 24 तासापैकी 24 तास फक्त समाज हिताचा विचार करतात आणि सातत्यपूर्ण समाजामध्ये जाऊन समाजातल्या ज्या काही उणिवा आहेत त्या शोधण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे अशोकजी येरेकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जातो, जेतवनामध्ये त्यांच्या घराचं नाव जेतवन आहे आणि खरंच जेतवन आहे आणि त्या जेतवनातला अनाथ पिंड अशोकजी येरेकर आहेत असं प्रत्येक भिक्खू तुम्हाला वावरून सांगेल. कारण अनाथ पिंड याचं नाव सुदत्त होतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना गरम होते, मलाही गरम होते, परंतु हे गरजेचं आहे तुमच्या पुढे येणे. सुदत्त त्याचं नाव होतं, परंतु त्याच्या दातृत्वामुळे त्याला लोक अनाथांचा नाथ म्हणू लागले, अनाथ पिंड म्हणू लागले. आणि म्हणून अशोकजी येरेकर साहेबांचं काम सुद्धा त्याच पद्धतीनं आहे. आम्ही अत्यंत लहानपणापासून पाहतोय. आम्ही तेव्हाही जायचो, आताही त्यांच्याकडे जातो. कधीही कुठल्याही भिक्षूला ते खाली हाताने येऊ देत नाही. बरं, ते पैसे देतात म्हणून मोठेपणा नाही बरं त्यांचा. पैसा किती आणायचा ते मला सांगा, मी करोडो रुपये तुम्हाला आणून देतो. यापेक्षा देणारा माणूस किती आनंदानं आणि किती स्वाभिमानानं चिवराचा आदर राखून देतोय हे महत्वाचं आहे. एवढा मोठा अधिकारी तुम्ही पाहिलाय की इथे गुडघ्यावरती बसून नतमस्तक झाला. हे खरं धर्मोपासकाचं आदर्श दातृत्व आहे. आणि बरेच लोक आमचे असे आहेत, माझ्या फुगीर तोंडाला देतात, 200ची नोट, 500ची नोट, 1000ची नोट, 5000 10,000 फुगीर तोंडाला देतात. तर तसे हे नाही आहे. आणि म्हणून या लोकांकडून हे आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पैसा तुमच्या आमच्याजवळ प्रचंड पैसा आहे, पण पैशापेक्षा महत्वाचं काय माहिती आहे का, बाबासाहेबांचं काम करणं हे फार महत्वाचं आहे. तुमचा आमचा पैसा आधी गेल्यानंतर काही कामाचा नाही आहे. आणि म्हणून साहेबांच्या कार्यासाठी खरं तर अनेक दिवसापासून माझं चाललं होतं साहेबांना निमंत्रित करावं, साहेबांना निमंत्रित करावं, पण आज तो योगायोग आला. थँक्यू राहुल भाऊ, तुमच्यामुळे ते सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. मी आज साहेबांच्या बरोबरीत कार्यासाठी खूप खूप सदिच्छा, शुभेच्छा, मंगलमैत्री अर्पण करतो. आणि साहेबांना येणाऱ्या एका कार्यक्रमाचं आज निमंत्रण देतोय की साहेब, या पोरांचं जेव्हा बक्षीस वितरण कार्यक्रम असेल तेव्हा त्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आपण आम्हाला पाहिजे. कारण तो फार मोठा कार्यक्रम असतो. साहेबांनी तेव्हाही वेळ द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या समोर आपले मत मांडायला, भावना व्यक्त करायला, या विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्यायला येत आहेत सन्माननीय धर्मोपासक अशोकजी येरेकर साहेब, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर, अर्थात आधुनिक काळातले अनाथ पिंड. जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक, सम्यक संबुद्ध, कालच ज्या महामानवाची, युगपुरुषाची, विश्वरत्नाची आपण जयंती साजरी केली, असे आमच्या सगळ्यांचे सुखकर्ता दुःखहर्ता परमपूज्य बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, आचारांना नतमस्तक होतो. आणि ज्या ज्या महामानवांनी मानवाच्या कल्याणासाठी कष्ट आणि त्याग केलेला आहे, अशा सर्व महामानवांना, महामातांना मी नतमस्तक होतो. आज या ठिकाणी आमचे गुरु रत्नदीप फेरो यांनी मला या ठिकाणी बोलून माझ्याबद्दल बरंच वर्णन आणि फार मोठी पदवी, मी जी पदवी माझ्या PhD डिग्रीपेक्षाही मोठी समजतो, म्हणजे ती अनाथ पिंडकाची. अनाथ पिंडक ही पदवी आणि त्यांची जी काही करुणा आणि दानशूरता होती ती पूर्ण विश्वाला माहीत आहे. त्यांच्याशी माझी काही तुलना होऊ शकत नाही बांधवांना. परंतु एवढी मोठी पदवी देऊन माझा या ठिकाणी सन्मान केला. हा सन्मान मी बोधिसत्व
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी अर्पण करत आहे. साधू साधू. आपल्याला माहीतच आहे की पुढचे जे मैत्रीय बुद्ध होणार आहेत यस. ते आमचे मार्गदाता, आमचे सर्वे करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होणार आहेत. त्यांच्या कार्याला मी जो काही या ठिकाणी सन्मान आणि जे काही मी पारमिता या ठिकाणी अर्जित केलेली आहे ती बाबासाहेबांच्या कार्यांना आपल्या सर्व समक्ष अर्पण करतो. या ठिकाणी मी पाहतोय छोटे छोटे बालक आहेत, बालिका आहेत, त्यांच्यासोबत त्यांच्या बहिणी आहेत, आया आहेत, मावशी असतील, काकू असतील. ही धम्मवर्गाची शिकवण सुरू करण्यास मी तर म्हणेल 60 ते 65 वर्ष उशीर झालेला आहे. बरोबर. आणि त्याचा दोष आम्ही सर्व उपासकांवर देतो. की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की हा जो काय धम्मरथ आहे बांधवांनो मी इथपर्यंत आणलेला आहे. आणि त्यांना कल्पना देखील होती की हा रथ पुढे नेण्याची क्षमता माझ्या समाजामध्ये नाही. की बोधिसत्वाचं प्रत्येक वाक्य आणि शब्द हा सत्य असतो, त्रिकालबाधी सत्य असतो. याची जाण बाबासाहेबांना होती. त्यामुळे ते म्हणाले होते की हा रथ इथपर्यंत आणलाय मी, पण याला पुढे नेता आलं तर न्या, परंतु त्याला मागे जाऊ देता कामा नये. मला खंत वाटते की हा जो रथ आहे, कालचं मी मिरवणुकीचं चित्र पाहिलं, अक्षरशः वाईट वाटलं. जल्लोष करणं मी समजू शकतो, परंतु डीजे आणि इतक्या विविध स्वरूपाच्या आवाज, स्फोटक असे आवाज, ज्याच्यामुळं बऱ्याच लोकांचं काल प्रकृती बिघडली. खरं तर बाबासाहेब त्या ठिकाणी असते तर बाबासाहेबांना हे आवडलं असतं का, बसलं असतं का? बाबा म्हणून चार खानाखाली आपल्या मारल्या असत्या, आहे की नाही? बाबांना तो अधिकार आहे. आणि मारल्यानंतर जो काही आवाज आला असता आपल्या गालाचा, त्याच्यापेक्षा जास्त आवाज, कर्कश आवाज कालच्या मिरवणुकीमध्ये होता. याचा अर्थ असा नाही की आपण मिरवणूक काढू नये, मिरवणूक जरूर काढाव्यात, परंतु आमचे धर्मगुरू भिक्खू संघ जे आदर्श पद्धतीनं बाबासाहेबाची जयंती साजरी करण्याचं सांगतायत, त्यातल्या त्यात भिक्खू रत्नदीप असतील, आमचे भिक्खू ज्ञानरक्षित असतील, मागच्या 2 वर्षापासून ते सातत्यानं आवाहन करत आहे की बोधिसत्वाची जयंती साजरी कशी करावी. काल साजरी केली, आज अर्धा समाज 12 वाजेपर्यंत झोपलेला होता. असं अपेक्षित नाही बांधवांना. मला या ठिकाणी बौद्ध धम्मग्रंथाचा एक सार आठवतो. तो असा आहे की आपण सब पापस अकरणन कुशलस उपसंपदा सचित परियो दपनन एतन बुद्धान शासन. काय म्हणतात बुद्ध? सब पापस अकरणन, कुठलंही पाप आपण करू नये. कुशलस उपसंपदा, नेहमी कुशल कर्म करावे, नेहमी पुण्य कर्म करावे. कालच्या जयंतीमध्ये जे काही मी जवळून कार्यकर्ते पाहिले ते खरंच खुशर होते का? 90% लोक त्या मिरवणुकीमध्ये पंचशिलेचं पालन न करता आले होते. तळपायची आग मस्तकाला गेली, परंतु काहीच करू शकत नाही. कारण की समाज आहे, समाजातले मुलं आहेत, असे जर वागायला लागले तर हा जो काही रथ बाबासाहेबांनी आणलेला आहे बांधवांनो, भगिनींनो, तो फार मागं जाणार आहे. आणि हा मागं जाऊ नये यासाठी लहान मुलं, जसं तुम्ही पोळ्या बनवतात ना, उंडा तयार करता, हे उंड्यासारखे आहेत. यांचे चित्त आणि मन उंड्यासारखे आहेत, नाजूक आहेत. याला जसा आकार द्याल, यांच्यावर जसे संस्कार टाकाल,
तसे ते घडतील. आज मला यांच्यामध्ये जुन्या काळातला आमचा भिवा बाबासाहेब दिसतो आहे आणि बाबासाहेब घडवण्याचं काम आदरणीय भिक्खू रत्नदीप थेरो या ठिकाणी करत आहेत. यापेक्षा आणखी काय उपमा देऊ मी तुम्हाला. साधू साधू साधू. बाबासाहेब तुमच्यामध्ये निर्माण होणार आहे आणि मी या ठिकाणी जाहीर करतो, माझ्याकडे जे काही मागण्या मानलेल्या आहेत अतिशय तुटपुंज आहेत. विहारासाठी, धम्मकार्यासाठी माझा सातत्यानं पैशाचा प्रवाह सुरू असतो. यस. याची कल्पना भिक्खू संघाला सुद्धा आहे. तर या ठिकाणी पहिलं, दुसरं आणि तिसरं जे बक्षीस भत्ते जे आपण देणार आहात ते सर्व रक्कम मी माझ्या स्वकष्टाच्या पैशातून देणार आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी भिक्खूंनी मला बोलून दाखवलं की फॅन किंवा AC भंतेजींनी सुचवावं, फॅन घ्यावेत किंवा AC घ्यावेत, माझ्याकडे यावेत, त्याचे पैसे घेऊन जावे आणि तुम्हाला जसा लागेल, फॅन असेल, AC असेल, ते या ठिकाणी फिट करावा. साधू साधू. आणि ह्या सगळ्या गोष्टी येत्या 7 दिवसाच्या आत आपल्याला करायच्या आहेत, कारण की तुम्हाला या ठिकाणी धम्मवर्गाचं प्रशिक्षण घ्यायचं आहे. बुद्धाच्या धम्माला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं आहे. पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या खंडामध्ये बोधिसत्वाचं बुद्धत्व, बोधिसत्वाला बुद्धत्व कसं प्राप्त झालं याचं आकलन मला वाटते आपल्याला झालेलं आहे. आता हा बुद्ध, सम्यक संबुद्ध पुढे दीक्षा देणार आहे. वा. उपासकांना दीक्षा देणार आहे आणि त्यांना जो काही बुद्ध आणि बुद्धत्वाचा प्रवास आहे, समजलेला आहे, समजलेला आहे, उमगलेला आहे, ते आता जनतेला सांगणार आहे, उपासकांना सांगणार आहे, उपासिकेला सांगणार आहे. म्हणजे जे जे आपल्यासी ठावे ते ते इतरांना सांगावे, शहाण्या करून सोडावे सगळे जन, आहे ना, असं आपण एक मन आहे. जे जे मला माहीत आहे बुद्ध धम्माचे विषयी, जे काही मला ज्ञान आहे ते आपण इतरांना सांगितलं पाहिजे, नेहमी चर्चा केली पाहिजे. बऱ्याच वेळा आम्ही लहान असताना आमच्या मनात माहीत नव्हतं, त्यावेळेस मित्राला सांगत नव्हतो. एखादं गणित समजा आलं, मी चटकन उत्तर लिहून सरांना दाखवायचं आणि मला बक्षीस मिळायचं, पण मी लपून ठेवायचं उत्तर. पण मला त्यावेळेस माहीत नव्हतं की मी जर समजा बाजूच्या 2-3 मुलांना समजून सांगितलं असतं तर माझ्यासोबत तेही शिकले असते चांगले. म्हणजे जे जे ज्ञान आम्ही घेतो ते इतरांना चटकन सांगत राहायचं, चर्चा करत राहायची. म्हणजे काय होते की तुमचं ते गणित तुम्ही एकदा सोडवता, सांगताना दुसऱ्यांदा सोडवता, तिसऱ्याला सांगलं की तिसऱ्यांदा सोडवता, तुमची प्रॅक्टिस होते. त्यामुळे जे काही नॉलेज असेल आपल्याला ते इतरांना सांगायचं. आजीला समजा काही माहीत असेल तर त्यांनी त्यांच्या सुनेला असेल, मुलीला असेल, मुलांना असेल, नातवांना आहे, ह्या माहिती सांगायच्या. आमच्या आई आणि वडील आता नाहीत. माझ्या वडिलांना त्या काळात भगवद्गीता असेल, रामायण असेल, महाभारत असेल पूर्ण पाठ होती, जुने संस्कार होते. परंतु ज्यावेळी बाबासाहेबांनी धर्मांतर केलं, घरातले सगळे मळकट 32 कोटी 33 कोटी काय होते ते त्यांनी उचलून नदीत फेकले. त्याला साक्षीदार मी आहे. अशा प्रकारची धम्मक्रांती करणारे बाबासाहेब आंबेडकर आणि धम्मक्रांतीच्या मार्गावर आपण आता पाय ठेवत आहोत, प्रवास करत आहोत. तुमची नेहमी प्रगतीच होणार आहे. बुद्धाचं एक जर तत्वज्ञान आणि एक जर समजा कवन आपण फॉलो केलं तर तुम्हाला आयुष्यामध्ये यश आणि यश आणि यश येणार आहे. माझ्यासोबत मित्र आहेत जे संघटनेमध्ये काम करतात, पत्रकार बंधू आहेत ते सुद्धा संघटनेमध्ये काम करतात. त्यांना मी फक्त एकच सांगेन, बाबासाहेबांच्या चळवळीचा, धार्मिक चळवळीचा, सामाजिक चळवळीचा, राजकीय चळवळीचा, आर्थिक चळवळीचा जर अभ्यास केला तर बाबासाहेबांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलेलं आहे, सुरुवात केलेली आहे, त्यांना सातत्यानं त्या ठिकाणी यश आलेलं आहे. त्याचं एकच गमक आहे, ते म्हणजे शिलेचं पालन. बाबासाहेब ज्यावेळेस संसदेमध्ये जायचे,
सगळे तिथले खासदार लोक, सगळे नेते लोक उठून उभे राहायचे. का बरं? बाबासाहेब श्रीमंत होते का? नाही. काय होते? बाबासाहेब शीलवान होते. आणि हे सील, हा सुगंध जो दाही दिशाने पसरतो, तो सुगंध कुठून आला? तथागत गौतम बुद्धाच्या धम्मातून आलेला आहे. आणि एवढा सुंदर धम्म बाबासाहेबांनी आम्हाला दिला, हा फार मोठा उपकार आमच्यावर केलेला आहे. या उपकाराची जाण सातत्यानं खातो तो घास आणि घेतो तो श्वास त्यावेळी असली पाहिजे. मी ज्यावेळेस माझ्या कार्यालयात बसतो, भंतेजी, कार्यकारी अभियंता म्हणून मी काम ज्यावेळेस करतो, सातत्यानं मला माझ्या समोर तथागत गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरांचे 3 गुरु तथागत गौतम बुद्ध आहेत, महात्मा फुले आहेत आणि संत कबीर आहेत, यांचे सगळ्यांचे चेहरे सातत्याने मला दिसत असतात. तुम्हाला शक्य असेल तर एका वेळेस माझ्या कार्यालयात या. कार्यालय मी पूर्ण बुद्धमय केलेलं आहे. आणि माझा स्टाफ, कुठल्याही स्टाफला विचारा की येरेकर साहेबांचा स्वभाव कसा आहे, तुम्हाला सांगतील की सगळं समजून सांगणार आहे, कधी रागवणार नाही आणि काम करून घेणार. आणि त्यांना एक बुद्धिस्ट माणूस अधिकारी कसा असावा याचा अभिमान त्यांना वाटला पाहिजे, असं माझं वर्तणूक मी ठेवलं पाहिजे. बाबासाहेब म्हणायचे की बुवा, रस्त्यावर चालत असताना एखादा बुद्धिस्ट माणूस कसा ओळखावा, त्याच्या चालण्याहून, बोलण्याहून, चेहऱ्याहून, वागण्यावरून तो ओळखू यावा. अशा प्रकारचा बदल आपल्यामध्ये झाला पाहिजे. तरच बाबासाहेब म्हणायचे की हा पूर्ण भारत बुद्धमय मी करणार आहे. बुद्धमय बाबासाहेबांनी भारत केलेला आहे संविधान देऊन. संविधानामध्ये तुम्ही बघाल पूर्ण बुद्ध तत्वज्ञान आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी बुद्धमय भारत केलेला आहे. आपल्याला खऱ्या अर्थानं त्याचा आता प्रारूप आणि एक योग्य रूप द्यायचं आहे. आणि भारतच नाही तर हे विश्व आपल्याला बुद्ध रूप करायचं आहे, बुद्धत्वाकडे घेऊन जायचं आहे. तरच या जगामध्ये शांती नांदेल, शांतीचा प्रवाह नांदेल, आपली मैत्री भावना वाढेल. जास्त न बोलता या ठिकाणी आपण मला बोलवलं. मला वाटते 127 ते 28 बौद्धविहार आहेत औरंगाबादमध्ये. 7 वार नावाचं मला वाटतं एकमेव बौद्धविहार आहे. दुसरीकडे 7 वार नावाचं बौद्धविहार मी पाहिलेलं नाही. म्हणजे या विहाराचं वैशिष्ट्य आहे की या विहारामध्ये धम्मवर्ग सुरू आहे. असं हे एकमेव वैशिष्ट्यपूर्ण बौद्धविहार आहे. या विहाराला मोठं करा आणि मोठं करण्यासाठी जे काय माझ्याकडनं लागेल न मागता मी तुम्हाला देणार आहे. फक्त तुमच्या भावना माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचत जाल. आणि जोपर्यंत मी त्या खुर्चीवर आहे तुमच्या भावना ओळखून तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे बाबासाहेबांची शक्ती आहे, पेनाची शक्ती आहे, पेनाची ताकद आहे. मी तुम्हाला जरूर मदत करणार आहे. या ठिकाणी तुमचे पुनश्च आभार मानून मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल मी बंतेजींचं पुन्हा एकदा आभार मानतो. आणि बंतेजीनं मला अनाथपिंडक या शब्दामध्ये माझा गौरव केला त्याबद्दल पुन्हा एकदा बंतेजींचं मी स्वागत करतो. साधू साधू साधू. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.